गुरुवर्य, श्री खंडेरायांचं आगमन होत आहे. उत्तम. श्री खंडेरायांच्या स्वागताची सर्व सिद्धता करा. हो गुरुदेव. या. प्रभू, आपणास माझा नमस्कार. आपले चरण या आश्रमास लागले, आम्ही कृतकृत्य झालो. महर्षी भृगु, आपल्या आश्रमात येण्याचे फार दिवसापासून मनात होते, ते आज पूर्ण झाले. बानू, हे महर्षी भृगु, वय महायज्ञाच्या वेळेला गडावर बघितला आहे मी त्यासनी. बाणाई, आपले देखील आमच्या आश्रमात स्वागत. जी. महर्षी, ह्याची काहीच आवश्यकता नाही. आपण साक्षात महादेवांचे अवतार आहात, त्रिमूर्तींपैकी एक, या विश्वाच्या लयतत्वाचे स्वामी. आमच्या आश्रमात आपले यथोचित स्वागत व्हावयास हवे. कृपया आमची विनंती मान्य करा प्रभू. महर्षी, आपली इच्छा पूर्ण होईल. यावे देवा. महर्षी, आपल्या आश्रमाचा हा परिसर अतिशय सुंदर आहे. बानूच्या इच्छापूर्तीसाठी आम्ही या आश्रमात आलो, ह्याचा आम्हाला आनंद आहे. तोडप्पा, महर्षी, आपण पुढे व्हावे. आम्ही आलोच. यावे बाणाई. काय झालं देवा? तोडप्पा, मला असं वाटतं की आता तुम्ही परत जेजुरीला जावं. हवा असं कसं? आता तुमची सेवा कोण करणार देवा? या इथे माझ्या बरोबर गणोबा आणि राघोबा आहेतच. पर देवा, तोडप्पा, तुम्ही आता इथे असण्यापेक्षा जेजुरीला असणं अत्यंत आवश्यक आहे. मी काही तुमच्या शब्दाबाहेर नाही, तुमच्या मनाप्रमाणेच होईल बघा. लवकरच मी जेजुरीत परत येईन. तोपर्यंत प्रधानजींना सहाय्य करा.
येतो म्या. नारायण नारायण. गडावर अत्यंत शांत वातावरण दिसत आहे. काहीतरी बिनसल्याची का कोणास ठाऊक मला चाहूल लागते आहे. काय झालं असावं? का असे विचित्र वातावरण आहे गडावर? त्यातून महायज्ञ नुकताच पार पडला आहे. त्यासाठी श्री म्हाळसा देवींना श्री खंडेरायांना गडावर आणावं लागलं आणि त्यासाठी मला बानूला तसं सांगावं लागलं. पण मीच बानूला देवांनी तिच्याकडे थांबावं असं वचन मागायला लावलं होतं. श्री म्हाळसा देवींना त्याबद्दल कळलं तर नसेल? नारायण नारायण. आज गडावर सर्वात आधी मला माझ्या आराध्यांचं दर्शन घ्यावं असं वाटतंय. तेच मला काय घडलं आहे ते सांगू शकतात. नारायण नारायण. नारायण नारायण. प्रणाम प्रभू. मी आपल्यालाच भेटायला येत होतो. मला? परंतु कशाला मुनिवर? असे काय करता प्रभू? आपण माझ्यावर रागावले आहात ते मला कळत आहे. म्हणूनच मी आपल्याला भेटायला येत होतो. माझ्याकडून काही चूक झाली आहे का? मुनिवर, ह्या शिवलीलेत प्रत्येक जण ज्याचं त्याचं नियोजित असं कार्य करतो आहे. तसंच ते तुम्ही देखील करता आहातच. हो, परंतु कधी कधी तुमच्या हातून अशा काही गोष्टी घडतात की ज्याच्यामुळे नको त्या परिस्थितीला नव्हे, खडतर परिस्थितीला सगळ्यांना सामोरं जावं लागतं. प्रभू, ते माझ्या अजाणतेपणामुळे घडत असावं, माझ्या नकळत. मुनिवर, तुम्ही हे जाणून बुजून करता आहात असं मी कधी म्हणालो. परंतु ह्यामुळे होणारा त्रास त्याचं काय करावं? श्री खंडेरायांनी शब्द दिल्याप्रमाणे ते बाणाईला महर्षी भृगु ऋषींच्या आश्रमात घेऊन गेले आहेत. परंतु ह्या सगळ्यात श्री म्हाळसा देवींनी मात्र मौन धारण केलं होतं. त्यांचा राग अनावर झाला असणारच. परंतु प्रभू, मी त्यांना काहीच सांगितलं नाही. तुम्ही त्यांना काहीच सांगितलं नाही हे सत्य आहे मुनिवर. परंतु समस्या केवळ इतकीच नाही. श्री म्हाळसा देवींनी ज्या प्रकारे मौन धारण केलं होतं आणि ज्या पद्धतीने त्या वागत होत्या त्यानुसार त्यांच्या शक्ती जागृत झाल्या आहेत की काय असं वाटू लागलं होतं. म्हणजे प्रभू, त्यांना त्या कोण आहेत याचे स्मरण झालं असावं असं वाटलं मुनिवर. नारायण नारायण. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली ही सगळी आदिशक्तीची रूपं. त्यातलंच एक रूप म्हणजे श्री पार्वती देवी अर्थात श्री म्हाळसा देवी. ज्यांना या कृतयुगात त्या कोण आहेत याचे स्मरण नाही आणि त्यांना स्मरण व्हावे म्हणूनच सर्वजण प्रयत्नशील आहेत. परंतु आता असं वाटू लागलं आहे की त्यांना सगळं काही आधीपासूनच ठाऊक होतं. आता काय करावे प्रभू? श्री म्हाळसा देवींना ह्याचं स्मरण झालं आहे की नाही ह्याचं उत्तर मिळवावं लागेल. आणि ते कसं काय?
नारायण नारायण. प्रभो, असे करू नका. तुमच्याशिवाय हे कार्य कोण करणार मुनिवर? नको प्रभो, माझ्या अजाणतेपणामुळे नवीन समस्या उद्भवली तर? तसं होणार नाही असं पाहूया. प्रभू. मुनिवर, नारायण नारायण. जशी आपली इच्छा प्रभू. नारायण नारायण. यावे यावे देवा. आश्रमाच्या या कक्षात आपल्या निवासाची व्यवस्था केली आहे. महर्षी, आपला आश्रम अत्यंत सुंदर आहे. ह्या आश्रमात सर्वत्र प्रसन्न असं वातावरण आहे. आणि आपल्या येण्यामुळे या आश्रमाची हवा अधिकच प्रसन्न होणार आहे देवा, याबद्दल माझी खात्री आहे. देवा, आपल्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी माझा आश्रम आतुर आहे. आपल्याला काही हवे असेल तर विनासंकोच सांगावे. आपली आज्ञा विनाविलंब पूर्ण करण्यात येईल. बाणाई, आपल्याला काही हवे आहे का? संकोच बाळगू नये. आपण काहीशा अस्वस्थ दिसत आहात. बानू, तू खरोखरच काहीशी अस्वस्थ का दिसत आहेस? नाही जी, हा पर हे समजा अगोदर कधी बघितलं नाही ना, तेव्हा डोळं भरून बघते आहे बघा. अवश्य पहा. स्वस्थ चित्त रहा. आता आलाच आहात तर आश्रमातील जीवन कार्यपद्धती समजून घ्या. इथे ज्ञानदानाचं कार्य कशा पद्धतीने चालतं ते पहा. शास्त्रांचं धर्माचं अध्यापन इथे कसं केलं जातं हेही आपल्याला पाहता येईल. होय का? होय बानू. साक्षात श्री महादेवांकडून ज्या शास्त्राचं ज्ञान जगाला झालं त्या ज्ञानाचा प्रसार करण्याचं कार्य मी माझ्या परीने करतो आहे. महर्षी, आपण जे कार्य करत आहात ते फार मोठे कार्य आहे. देवा, हे केवळ आपल्या कृपाशीर्वादामुळे शक्य होते आहे. आता आपण विश्राम करा देवा. होय महर्षी. आपल्या सेवेसाठी मी उपस्थित आहेच, परंतु माझ्या अनुपस्थितीत माझे शिष्यगण देखील आपल्याला काही कमी पडू देणार नाहीत. संकोच बाळगू नये. उत्तम. यावे मुनिवर. नारायण नारायण. देवी, माझा नमस्कार स्वीकार करावा देवी. नमस्कार पोहोचला. बोलावे. आपली भेट नाही, दर्शन नाही म्हणून आलो. नाही, हे खरं उत्तर नाही.
काही कारण असल्याशिवाय तुम्ही येणार नाही मुनिवर. खरं तर कारण आहे, परंतु दर्शन घ्यावे हाही हेतू होता. त्यात श्री खंडेराय गडावर नाहीत, तुमचे शिष्य इथे नाही. बानू, मग तुम्ही कोणाला भेटणार? श्री विष्णू, श्री महालक्ष्मी देवी यांच्याशी तुमची भेट होतच असते. क्षमा असावी माते, परंतु मला खरंच भेटता आलं नाही. चिंतेत दिसत आहात मुनिवर. भय बाळगू नका, सांगा. देवी, आपण मला शासन करावे म्हणून मी इथे आलो आहे. मी तुम्हाला काय शासन करू? असे काय केले आहे तुम्ही? मला अभय द्यावे देवी. म्हणजे नक्कीच भयंकर काहीतरी घडले आहे, की तुमच्यामुळे घडले आहे. तरीही मी अभय द्यावे? देवी, माझा हेतू चांगलाच होता, परंतु मी जसे ठरवले तसे घडले नाही. म्हणजे माझ्या हातून थेट अपराध घडला नाही म्हणून अभय दिले तुम्हाला मुनिवर. सांगा. क्षमा असावी माते, परंतु माझ्याच मुळे श्री खंडेराय बानूच्या वाड्यावर राहायला गेले आणि पर्यायाने आपल्याला सोडून तिच्या बरोबर वनात गेले. देवी, मी जसे ठरवले तसे घडले नाही, परंतु जे काही घडले त्याचे दायित्व मला घ्यावे लागेल. मी बानूला असे सांगितलेच नसते की देवांकडून वचन माग, तर तिने तसे धाडस केले नसते. आता मला पश्चाताप होतो आहे. तुमचे म्हणणे मी ऐकले मुनिवर. मला तुम्हाला काहीही शासन करायचे नाही. म्हणजे देवी, तुम्ही मला माझ्या अपराधांतून मुक्त केलेत? नाही. नारायण नारायण. मग मी काय करावे देवी? श्री खंडेराय आणि बानू ज्या आश्रमात जाणार आहेत त्या आश्रमाला तुम्ही भेट द्या. तिथे तुम्हाला एक वृद्ध स्त्री भेटेल आणि उर्वरित काय ते ती तुम्हाला सांगेल. मला काही कळले नाही माते. कळेल मुनिवर, काय घाई आहे. ती तुमच्यावर जे दायित्व सोपवेल ते तुम्हाला पार पाडायचे आहे. जशी आपली आज्ञा देवी. मुनिवर, बरेच उपद्व्याप करून ठेवले आहेत तुम्ही. का? कशासाठी? क्षमा असावी माते, मी संभ्रमित झालो असेल. आपण क्षमाशील आहात. मला अभय द्यावे. दिले, पण मी दिलेले कार्य करा. आज्ञा असावी. येतो मी. नारायण नारायण.